नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आज मी तुम्हाला उन्हाळी स्पेशल 2 अशा रेसिपी दाखवणार आहे। व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करा, कमेंट पण नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। थँक्यू। इकडे मी कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकत आहे। आता याच्यामध्ये आपण राई टाकूया, कढीपत्ता, आलं लसूण कुटून घेतलेलं आहे आणि आपण चांगलं परतवूया। याच्यामध्ये आपण कांदा टाकूया, कांदा आपला परतून होतोय तर आपण ह्याच्यामध्ये आता शिमला मिरची टाकूया। हे आपलं शिमला मिरची आपली जरा सॉफ्ट होते तोपर्यंत आपण इथे दुसऱ्या मसाल्याची तयारी करूया। इकडे मी दही घेतलेला आहे 3 चमचे मोठे। याच्यामध्ये आता आपण हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, मीठ चवीपुरतं, चण्याचं पीठ घेतलंय मी 1 चमचा। हे आपण थोडं थोडं टाकायचं आहे आणि आता हे आपण छानपैकी फेटून घेऊया। हे आपलं छानपैकी आता फेटून घेतलंय मी। इथे आपली शिमला मिरची पण सॉफ्ट झालेली आहे। तर आता आपण हे मिश्रण याच्यामध्ये टाकूया सर्व। खूप छान अशी उन्हाळ्यासाठी रेसिपी आहे। ज्या भांड्यामध्ये आपण सर्व टाकलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण आता आपण टाकूया। तुम्हाला जितकं पातळ घट्ट पाहिजे असेल ते तुम्ही करू शकता। आता आपण हे झाकण मारून शिजवून देऊया। आता आपण झाकण लावून एक कड काढूया। आता आपण चेक करूया। ही भाजी हार्डली 5 ते 10 मिनिटांमध्ये होते। ही अगदी 5 मिनिटं बोलाल तरी पण होते ही आपली भाजी आता रेडी आहे। आता मी तुम्हाला दुसरा पदार्थ दाखवते। तोंडी लावणारा आणखीन एक मी तुम्हाला दुसरा पदार्थ दाखवते। ही भाजी आपली रेडी आहे। गॅस बंद केलाय मी। इकडे मी काही साहित्य घेतलेलं आहे। शेंगदाणे घेतलेत भाजलेले, मिरच्या घेतल्यात, हे आपलं लसूण घेतले आहेत 7-8, कांदा घेतला एक बारका चिरलेला, कोथिंबीर आणि ह्या मिरच्या आहेत ना आपल्या हिरव्या मिरच्या ज्या असतात ना त्या सुकलेल्या मिरच्या आहेत
तर मी ह्याला आता हे आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचे आहेत. ह्या मिरच्या जरा तिखट असतात तर तुम्ही 4-5 किंवा 2-3 घेऊ शकता. तर इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये लसूण टाकूया. मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे. ह्या मिरच्या टाकल्या. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. ॲक्च्युली ही रेसिपी आहे ना खलबत्त्यामध्ये किंवा केली जाते. ज्यांच्याकडे खलबत्ता मोठा वगैरे असेल ना तर त्याच्यात तुम्ही करू शकता. माझा खलबत्ता छोटा आहे त्याच्यामध्ये मला ते जमणार नाही त्याच्यामध्ये दाखवायला, म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे. आणि आता हे आपल्याला थोडंसं जाडसर ग्राइंड करायचं आहे. आता हे मिक्सरला मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये कांदा मिक्स करणार आहोत. आता हे सुद्धा आता मिक्सरला आपण जाडसर वाटून घेऊया. हे बघा हे आपलं रेडी आहे. कांदा पण आपल्याला असं जाडसर नाही एकदाच फिरवून घ्यायचा आहे. कोथिंबीर आणि कांदा असं जाडसर झाला पाहिजे. ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते रेसिपी. आता तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. ही आहे माझी उन्हाळा स्पेशल डिश. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ह्या उन्हाळ्याला नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. थँक्यू सो मच.